बापा असं होऊन राहिलं देवा, चक्कर आल्यासारखं घरातल्या घरात. एक जण नाही घरात, तीन तीन सुना दिल्या देवानं, तीन तीन पोरं दिले बापा बरोबरीचे. पण काय कामाची गोष्ट आहे? हा, या म्हाताऱ्या बुडीलेच नीर साहेब घरात धसा लागून राहिलं. काय कामाचे बापा, अशी अवलाद काही कामाची नाही. पडली काय मेली काय काही फिकर नाही कोणाले. जाय बुडगे करत बस. हा, मस्त जाऊन बसल्या मायच्या घरी. आणि हे एक गेली बापा रंभावती. कुठं गेली ना काय गेली? शेगावले जातो, इथं जातो, तिथं जातो. काय मी बापा कुठं गेली ना काय गेली? सांगायला पत्ता नाही, खरं तर बोलतच नाही. खऱ्याच्या तर नाहीच थ्या. काय करावं आता? देवा उचलून घे रे बाबा मला लवकर लवकर. असे दिवस तरी नको दाखवू. पोट्टी पोट्टी एवढी बदमाश लेखाची आली, पण मायचा अंत पाहून राहिली नाही रे. असं नाही, काही अनवमी करू लागतो जराशी. सासूच्या घरी करायला लागते म्हणते मला कामं. साऱ्या गावालाच करायला लागते सासूच्या घरी कामं. हे एकटीच करून राहिली काय? जगातली एकटीच उजेड पाडून राहिली हे तिथं सासूच्या घरी जाऊन. मोठी तीर मारून राहिली, जसं आम्ही केलंच नाही. हा, एवढ्याला खटलेचं केलं म्हटलं. आणि आता ह्या पोट्ट्या शिकून राहिल्या मला आजकालच्या. मला सांगून राहिली आई खिचडी लावून दे, आई असं कर. पण नाही, स्वतः नाही उठून राहिली बापा. लेकरू लढते म्हणते. लेकराले काय मिरची मोठा घेते का काय घेते तर हा, बोंबलून देते त्याले. मोठ्यानं बोंबलते पोट्ट चांगलं. हा, काय माहित बापा देवा. सारे काय मायाच नशिबी पाठवले काय रे बापा एका काटून माया जीव घ्यायसाठी. बसूनच जातो बापा आता जराशी जाय तिकडे कर ना रावण साहेबा. डोकसं घाड दुखून राहिलं मायावालं. डोकसं दाबाली नाही कोणी. हा, त्याच्यात बुडा तर बुडा असा आहे बापा. आता तर आता जवानपणापासूनच असा आहे. म्हातारपणात तरी माणसं चांगले वागते बायकोसोबत. ह्या माणसाले तर जलम भऱ्याची अक्कल नाही येऊन राहिली अजूनही. आता तरी चांगलं वागलं पाहिजे. 3 दिवस राहिले इन आता जीवाचे, पण तेही नाही जीवाले आपल्या सुख जरासं. कायच माहित बापा कसं होईन काय होईन. मायापेक्षा ते पुष्पा सुखी आहे. कशी 2 टाइम करते आणि 2 टाइम खाते आपली. दोघच बुडाबुडी राहते आणि मस्त खाते. एकटीच पोरगी आहे, पोट्ट दिलं काढून. मग तर मन करते कधी कधी का सारे पोट्टे द्या घराच्या बाहेर काढून आणि मस्त राहा. पण एवढं मोठं घर, कुकडे राहिले कालेन, कुकडे झोपा आणि कुकडे फिरा, असंच वाटते मला. ह्या बुडग्याच्या यानं मला ऐका लागते पोट्टेची. नाही तर मी खरोखर दिले असते काढून. म्हटलं असतं जा तिकडे कमवानं राहा ना खा. कितीक दिवस बोंबलन जगई. 3 दिवस कल्ला करते कोणी, 3 दिवस बोंबलते माणूस. झालं चुपचापून जाते मग अजून. वैशालीला चांगलं चांगलं करता करता वैशाली जाऊन बसली तिथं. आई काय झालं व काऊन डोकं धरून बसली? काय करू बाई आता, डोकं धरून बसायचीच वेळ आली मायावर व. हा, काय कामाची गोष्ट आहे हो बापा. 3 सुना आहे मले. अजून पाहिजे होत्या 2-3 कमी झाल्या ह्या. काऊन आई तब्येत नाही का चांगली? डोकं दुखून राहिलं का डोकं धरून बसली? काय करू बापा आता, डोकं नाही धरून बसू तर मायावर वेळच तशी आली. हा, घरात नाही कोणी. बुड्याला जेवायला पाहिजे बाबा, तुलाही जेवायला पाहिजे, मलाही पाहिजे. जेवायला तर सारेलच पाहिजे. पण स्वयंपाक पाहिला तर कोणीच करायला पाहत नाही. तो म्हणते त्याच्यावर थो म्हणते त्याच्यावर लोटते. सारे यायच्या त्याच्यावर लोटते. पण कोणी दसत नाही चुलगटात आणि कोणी काही करत नाही बाबा. तुला मी अर्ध्या घंट्यापासून सांगितलं बाई याच्यासाठी जरासं दूध दे म्हटलं करून मला साखर टाकून एखाद्या शिशीत भरून याच्यावाल्या. तर ते नाही झालं तू याकून इथे येऊन बसून गेली डोकं धरून. हो बाई, आता मी 15-16 वर्षाची बालिक होऊन राहिली. हा, तर नाचतो ना बापा थै 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 तुझ्यासमोर त्या पोरासमोर. कशी करतो बाई तू? माझ्या पोरगं लढते म्हणून, नाही तर मॅच केलं असतं. म्हटलं नसतं तुले. 2 दिवसासाठी येतो तर घनघन करतं नाही रे. तुला वाटतच नाही पोरीचा तुला लोभच नाही झालाच आहे. पोराचा लाड नाही तुले. सुनाईला मोठी आठवण करून राहिली दिवसातून 10 वेळा. हा, अजून पाहिजे होत्या आणि 3 आहे आणि काही घरात नाही त्याची मोठी आठवण करत जातं. माई नको काढत जाऊ मग तुला पोरीचा नाही लोभ. घनघन करतो मी. दे ना घंटाभर वागवतो ना तो पोरग. हा, नेतो त्याला जरासं तिकडे बाहेर फिरायले. पण ते नाही काही तू घे आले. मी करतो स्वयंपाक. नाही असं तर नाही. लोकांच्या पोरी येते आई दे म्हणते. माय असते माय तर 8 दिवस राव 10 दिवस राव मायले सुख देते. तर मायले असं वाटते पोरी आल्या पाहिजे. नाही तर काय कामाच्या होत्या पोरी. नीरा मायच्या बोकांडी बसू बसू खाते त्या. एवढी तर नको बापा. 1-2 दिवस राहू दे आणि जाऊ दे गावाले. नाही राहत जास्त दिवस त्या घरी. आमच्याच घरी पसतो आम्ही. काही माय बाबाच्या घरी लग्न झाल्यावर पोरगी पचत नाही. म्हणूनच म्हणते लोक बस लग्न होईपर्यंतच पोरीचा लाड राहते म्हणते. आणि तसंही तुम्हाला तर लाड नाहीच म्हणा पहिल्यापासूनच. फक्त पोरायचा. पोराले डोक्या घेऊन नाचत जा फक्त. हेच देते तुम्हाला चांगली गरम गरम भाकर. म्हणून तर तुझ्या 3 सुनेने तू फिकर केली. तूच तशी आहे म्हणून तर पहिल्या उठून त्या तिघीच्या तिघी. मनात येते तसं बोलते बापा हे पोरगी. मनात येते तसं बोलते. सासूले अशीच बोलत असत तू. म्हणून तर तुझी सासू तुले याच्यात ठेवते दबावात चांगली. हा, म्हणून लातीनं तुडवते हो तुझी सासू तुले. किती डबायला त्या मला माझी सासू तुडवते मला लातीनं म्हणून. एवढी हिंमत नाही सासूची मला लातीनं तुडवून म्हणून ते. छाया म्हटलं मी छाया. हा, चांगल्या चांगल्याला बराच नाही जात मी. सासू तुडवते मला, सासूला तुडवू देत असतो मी. हो हो माय तुझ्या तोंडाले जोर आहे हो फक्त. हा, एकटीच दिल्ली देवानं. पण 10 भारी दिल्ली पोरगी. तू यापेक्षा तर खरंच त्या सुना बरे आहे म्हटलं. आता त्या गावाला जाऊन बसल्या म्हणून. नाही तर बोलत नाही. छोटं मोठं कामं करत राहते. हा त्या बाई करत राहते. तू तुझ्या जवळ साऱ्या गोष्टी बाजार आहे आणि गोष्टी करतात सरक्यानी करत. हा, जराशी साजरी बोलत नाही का काही नाही. ते पोट्टही स्वतःनी करून ठेवून दिलं नीर लडक्यावानाचं. नीर लढतच राहते. इथं आलं तेव्हापासून नीर लडकं मोडकं राहते तोंडत्याचं. आई तुला स्वतःच्या नाताचं कौतुक नाही आहे म्हटलं. हा, नाही तर नाही. आता पोरायच्या लेकराईला घेजो उरा पोटावर वागवतो साजरी. पोरीच्या पोराचं नाही आहे तुला लोक काहीच. काय लोक करू मी सांग ना. काय लोक करू. जरासा तुला भरोसा नाही ना मायवर. जरासं लेकराले देत नाही माझ्याजवळ का घ्याय. जसं का मी मारतो तुझ्या लेकराले
का खाऊन घेईन त्याले? हा नाजी ना मी साजरीच वागवून ना त्याले. पण नाही बापा, तुला तर असं वाटते माय लेकराले मारलं गिरलं तर बापा आजीनं नी भरोशी बाई आहे तू. सासूलेच तर काय मी देतं का नाही देत ना तू तर हातात. तिच्याच जवळ आहे तो, तिच्या सांगावरचा आहे म्हणून तर राहून निरायला इथे निर वर्त वर्त लागते त्याले. तिथं म्हटलं घरात माझ्याजवळ येत नाही. असं बदमाश घोडं पोट्टा आहे आई. तुला काय सांगू, इथं मला सोडून नाही राहिलं आणि तिथं म्हटलं निरा आजीला चिटकलं राहते. जरासं आपल्याला सुख भेटते, जरासं जर आपल्या अंगाला चिटकलं तर. पण नाही, तिथं म्हटलं ते आजीच्या मागं मागं आजीच्या मागं मागं. आजी दिसली का बा म्हणलं, आजी दिसली का बा म्हणलं तिच्यासाठी. माझ्या जवळ नाही राहत. अवाई माझ्यावर झोपत नाही रात्री. बरं आहे, सांगू नको मला तुझ्या घरच्या काही गोष्टी. जसं त्याच्या घरचे लोक तसं ते माझ्या पोराला अशी म्हणतं माहित पडते तुला तू किती साजरे होते आता. पाहिजो तुझ्या अंगावरचे होते का नाही हो, त्याच्या माया तुझ्याजवळ येऊ देते का नाही येऊ देत माहित तर पडते. पाहिन ना मी इथं जाईन तू इथंच आहे. अहो एवढं बोलल्यापेक्षा जराशी खिचडी लावली असती ना तर बोलता बोलता खिचडी शिजली असती म्हटलं. निरी गोष्टी करून राहिली उभ्या 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 उभ्या. ठेव ना ते पोट्ट जरासं खाली. कायले ठेवू मी माय पोरग खाली आणि पोट्ट गिट्ट कायले म्हणून राहिली त्याले. आजी होय ना तू त्याची, नातू होय ना तुया तो. हा लेकरू म्हणणं, लेकरू म्हण पोरग म्हण, पोट्टा म्हणून राहिली साजरी. हो तर त्या लेकराला ठेव बाई खाली जराशी. छाया आण त्याला माझ्याजवळ दे, मी मांडीवर घेतो त्याला जराशी. जातं का मग आजीजवळ? जाय जाय आजीजवळ जाय. आजी तुला लय लाडानं वागवते, लाड करते, तुला लाडू देते. जाय तिच्याजवळ. नाही जा बरं नाही येत म्हणते वाईट हो. मग कशी करू मी आता, का जबरदस्ती देऊ का तुले? काही म्हटलं त्यानं नाही येत म्हणून. बोललाय काय तो, बोलते काय तो? त्याला दड भूक लागली तर खायचं मागता नाही येत. हा अन त्याला संडास येते तर तेही म्हणता येत नाही का असं असं झालं म्हणून. अन त्यानं नाही म्हटलं, जाताही नाही म्हटलं आजीजवळ. एवढा बोलला तो. मी तर इथंच बसली आहे. लेकराची भाषा मायलेच समजत असते, दुसऱ्याला नाही समजत असते. हो बाई आता तुलेच झाले लेकर, आम्ही तर तशाच आहे बांधवटे. आम्हाला लेकरच नाही झाले तर काय समजा माले कायले म्हणते लेकराची भाषा आणि काय म्हणते तर. लेकर झाले तुले पण इकडल्या तिकडेच वाढले म्हटलं इथे. बैरल्या बाई कोणाच्या इथं कुठचं खाल्लं कुठं राहिले असेच वाढले. त्या असे उरापोटावर घेऊन वागवलेच नाही म्हटलं. हो बाई तसं तर झालंच ते. म्हणून तर एवढ्याचे एवढे झाले, असेच झाले, असेच शिकवले. असेच म्हणते मोठे झाले म्हणजे. तू ये पोरग असंच म्हणून उद्या तुले. हा असेच झालो मी, नवसात मोठा झालो असं तसं. आता तुले एकुलतं एक आहे म्हणून वागवतं वरतं वरतं. आम्हाला एवढे मोठे 3 पोरं, एक तू, 4 जण, 4 बहीण भावंड तुम्ही. कशी वागवून मी एकटी माय? आणि त्याच्यात कामही करायला लागे, घरातले वावरातही जा लागे, त्या बुडीचंही करायला लागे. जेव्हा इथं आलो तेव्हापासून थोडंसं सुधारलं माणूस. तर तूच मला आता ज्ञानाच्या गोष्टी सांगून राहिली. राहू दे बापा, नाही सांगत तुला गोष्टी, नाही सांगत ना, काहीच नाही सांगत. दूधही नको देऊ माझ्या पोराले, काहीच नको देऊ. चालली मी तिकडे. काय अवलाद दिली देवानं. हा खरंच. मग म्हणते मग मायले लोभ नाही म्हणते पोरीचा. हे अशी पोरगी कैदास तोंडी. याच्यापेक्षा तर माझे पोरं बरे आहे. पोरं तर पोरं सुना बरे आहे माया, दुसऱ्याच्या घरच्या होय पण. निदानीच्या पेक्षा साजऱ्या तर बोलते. चाल बापा उठून उभी होतो अन खिचडी लावतो. हिच्यासोबत बोलता बोलता सारा टाइम चालला गेला. अजून येईन ना आवाज देईन, झालं नाही का व झालं नाही का व करून. कशी खिचडी बिचडी मांडतो, 2-4 पापड भाजतो आणि बस खाऊन घेतो आम्ही बुडाबुडी. जाय म्हणा तिकडे गावाले जाय, नाही तर कोण्या चुलीत जाय. लय दिवस स्वयंपाक घरात येत नाही कनी तर कायच्यात काय आहे तर माहितही राहत नाही. आता ह्या पोरीनं ठेवलं बाबा कायच्यात ठेवलं तर. तांदूळ कायच्यात ना डाळ कायच्यात काही समजून नाही राहिली मला. इकडे आहे काय कडे डब्बीत, कुठं ठेवते ना काय ठेवते. ह्या सुनगटाच ठेवते कुठं ठेवते तर त्याचं त्यालाच माहित राहते बाबा कुठं ठेवते आणि काय ठेवते. जसं काही चोर आहे घरात लपू लपू ठेवतेत काय तर. इथं तर आहेच नाही गड्या, तिकडेच पाहा लागल. इकडे आहे वाटतं बापा ह्या डावरात खालच्या. कायच्यात घालून देतात आपल्याला दिसतही नाही बापा. इथं एक तर जीवाले बरं नाही लागून राहिलं, कणकण कणकण लागून राहिलं. विचारायला कोणी नाही आहे. फक्त काय म्हणते तर खायच्या वेळेस. काय करत आहे तुम्ही? आई स्वयंपाक करून राहिली असन, छायाला केला नसन ना. म्हणून तर होय तिच्यावर आला. छाया करत नाही काय तुला मी पहिलेच म्हटलं होतं. बापा आता जेवायला वाटते हो तुले नाही. लय लवकर आली तू तर. कोण्या शेगावली गेलती तू? का तिकडच्या तिकडे लय दूर फिरून आली? आई शेगावलेच तर गेलो होतो. काऊन तुला काय वाटून राहिलं, कुठं गेल्यासारखं वाटून राहिलं आम्ही? शेगावले एवढे दिवस लागते काय? तू काय म्हणे रातभरच राहतो म्हणे मी तर. आणि 2 दिवस होऊन गेले, 3रा दिवस आहे म्हटलं आजचा. आज आले तुम्ही वापस. आता बाई आम्ही लवकरच येणार होतो, पण ना दर्शनाला खूपच वेळ लागला. गर्दी होती ना, खूप गर्दी होती. किती वेळ लागला? 2-3 दिवस एकदम. मला खोटं बोलता काय? तुम्ही दुसऱ्या इकडे गेले होते म्हटलं. कुठं? कोण म्हणे तुले? कोण म्हणे आम्ही दुसरीकडे गेलो होतो म्हणून? आता कोणाला सांगू तुले का सांगा म्हणून खरोखर? आता बाई स्वयंपाक झाला का तुमचा? इथं मायाकून बनून नाही राहिलं. तुम्हाला माहित आहे एक तर म्हणे तुम्ही घरात काय कायच्यात ठेवता हे माहित राहत नाही. कायच्यातच माहित नाही राहत कायच्यात काय ठेवलं म्हणून. कायच्यात घालून ठेवताना कायच्यात नाही ते दिसत नाही एक तर घरात. आणि त्याच्यात काय म्हणते माझी तब्येत बरी नाही. आणि मला तरात देऊ काय भेटते तुम्हाला? तिघीच्या तिघी चालल्या गेल्या म्हटलं. जराशी फिकर नाही कोणाले. आता बाई मी 2च दिवसासाठी गेली होती आणि आली पण परत. राहिलं वैशाली ताई आणि मोहिनी ताईचं, तर त्या तर त्यांच्या याच्यासाठी गेल्या ना आरामासाठी. हो आराम पाहिजे त्याले. आम्हाला नाही भेटला आराम म्हटलं आमच्या टाइमात. चटकन पटकन माणसं घेऊन जाय म्हटलं. अन येईल आराम पाहिजे बाबा. माणसाईलाच आराम पाहिजे तर बायकाईला नाही काय लागणार.
काय मायबापाची फिकर नाही न काही नाही त्याइले. आई तू काही टेन्शन घेऊ नको, जाय बरं आता बस तिथं जाऊन बात करते आता परीले खिचडी लावायला लावतो. खिचडीच लावायला लागते ना, अजून काही करायला लागते सांगून दे. हो खिचडीच लावून राहिली. डायनं तांदूळ नाही दिसून राहिले किती वेळचे. 1 घंटा झाला पाहून राहिली. चक्कर येऊन पडली होती इथं. कोणी मला पाहिले नाही का काही नाही. घरात कोणी नाही, काय कुत्र नाही म्हटलं. एवढे मोठे लेकर झाले मले, एक लेकरू घरात नाही बापा. आता बाई तुम्ही जा ना तिकडे, मी करते ना, सगळं करते, खिचडी करते, अजून काय काय करायचं ते सांगून द्या मला, करते मी त्याच्यासोबत. कर बापा खिचडी कर, नाही तर काही कर. आता जा तुम्ही. बघितलं कशा चिडला आता बाई माझ्यावर. तुम्हाला थोडी बोलणार आहे, मलाच बोलते ना मग. तुम्हाला आधीच म्हटलं होतं की रात्रभर थांबू आणि निघून येऊ, पण नाही 2 दिवस थांबले म्हटलं मस्त. जाऊ दे ना, तू लवकर आली असती तरी आई चिडली असती, आणि लेट आली तरी आई चिडली. हे तर तू घरी राहिली असती तरी चिडलीच असती. मेन म्हणजे मुळातच स्वभाव आईचा चिडकाच आहे. हे चिडतेच, केलं तरी चिडते, नाही केलं तरी चिडते. ते तू लाव आता पटकन खिचडी लाव बरं. कुकरच लावून दे आता पटकन. आपणही थकलो बाहेरून येऊन आता. आणि ये मग रूम मध्ये. हो येते, जा तुम्ही. आणि ते कपड्याची थैली कुठे ठेवली? ओ शिट यार, ते मी तर हॉल मध्येच ठेवली. जा पटकन जा आणि घेऊन या ते. आता बाईला दिसणार ना आणखी चिडणार ते आपल्यावर. हे कुठून आणलं म्हणणार आणखी. ठीक आहे आणतो. अक्कलच नाही पण तुला खरंच परी, थोडंसंही समजत नाही. काय करणार तुम्हीच तर मला इकडे आणलं किचन मध्ये. मी म्हटलं रूम मध्ये जाते, आधी ते ठेवलं असतं नाही, इकडे आणलं. मग मी इकडे कशी घेऊन येते बॅग. मी ठेवून दिली तिथंच. बरं मी नेऊन ठेवतो आता ते खोलीत. सगळेजण आपल्यावरच चिडते, आपल्यालाच बोलते. सगळ्यांच्या चुका असते ना ते झाकून ठेवतात आणि आपल्यावरच चिडते सगळेजण. ठेवलं तरी चिडते, नाही ठेवलं तरी चिडते. केलं तरी बोलते, नाही केलं तरी बोलते. माहितच नाही कसं वागावं घरात, समजतच नाही काही. काय गड्या थैलीत कोणा ठेवली असं नाही इथं नवीनच आणून. आपल्या घरचे ते दिसत नाहीये. याच्यात तर कपडेच आहे गड्या भरले, साडी कपडे. हा कोणाचं वही आहे बापा याच्या अंदर तर साडी आहे, नवीन साडी आहे. हा कपडे दिसून राहिले याच्यात. अन भांडे घ्यायच्यात. कोणाचं वही आहे काय माहित. थांब मी काढून पाहू काय कोणाचं वही गड्या. हे कोणा आणून ठेवलं असं घरात. आईले विचारतो. आई कोणाची वही थैली इथे ठेवली आहे. याच्यात नवीन कपडे गिपडे आहे ना सगळं. हे काय माहित बघड्या कोणाचं वही काय माहित. तुझ्या काही नाही काय वय मी कुठं गेली होती. मग कोणाचं असेल हे. अमाय मला असं वाटते आता सुमिता परी आली ना तेच तर नसन. आई पण ते तर शेगावले गेलते ना. मग याच्यात तर तांब्याचे भांडी आहे आणि कपडे आहे. त्याचे कपडे तिचे कपडे, नवीन साडी नवीन ड्रेस ते आहे. ते कुठून आणलं मग हे शेगावात भेटलं का हे. का रे कोणाचं वय हे. आई तर आणून ठेवलं आहे कोणाचं वय म्हटलं. तुला कोणी सांगितलं हात लावायचं. फालतूच चालली कोणाच्या वस्तूला हात लावाली. काय करत चालली. कोणाचं काही पाहायची राहू द्यायची त्या इथं पडलं. कोणाच्या म्हणजे मी काय कोणाच्या खोलीतून थोडी काढून आणलं. इथं ठेवलं होतं म्हणून पाहिलं. म्हणजे घरात तर मग कोण एखाद्या बॉम्ब आणून ठेवून द्याव आणि मग पाहावं नाही मी. कोणाचा होय तसंच फुटू देऊ का त्याला घरात. मग भेटला काय त्याच्यात बॉम्ब. ठेवला काय कोणा बॉम्ब आणून तिथं. नाही बॉम्ब नाही भेटला. कपडे भेटले त्याच्यात, कपडे भांडे. कोणाचं होय हे. कोणाचं होय काय कोणाचं होय माई होय. तू होय तू कधीपासून साडी गिडी घालायला लागला रे. म्हणजे साडी घातली तस साडी घेऊन फिरून काय मी. कोण मला बायकोनी आहे काय घेऊन आलो बायकोसाठी. सप्पा सांग ना खोटा बोलून राहिला म्हणून. हे म्हटलं तुला अधिक महिन्यात भेटलं बाबा कुठं तरी. खोटा नको बोलू तू. शेगावात गेलो. चिवट्या बनवतं काय मला मॅट समजतं काय. खरं सांग तू शेगावले गेला होता म्हणून. जे माहित नाही व्हायला पाहिजे होतं तेच माहित झालं. आता काय करावं त्या लोकांचं. आता तर स्पष्टच सांगायला लागणार की अधिक महिन्याला गेलो होतो म्हणून. तरी मी सुमितजींना म्हटलं होतं की जायच्या वेळेस की सांगून द्या वैशालीताईकडे जात आहे म्हणून. पण नाही, हा माणूसही ऐकत नाही ना. आता घे ना शिकून. आता अंगावर आली ना गोष्ट चांगली. आणि बहीण आणि माय आता दोघी बिलकुल वेगळ्याच आहे. का काही यांना समजतच नाही. फक्त यांना स्वतःच समजते मतलब. कुठे जायचं आहे, काय घ्यायचं आहे, काय करायचं आहे. दुसऱ्याचं काही नाही समजत त्यांना. हा रे कुठं गेला होता सुमित. आई तुला सांगितलं ना कुठं गेलो होतो तर अजून विचारतो मला. काय सांगितलं त्या मले. कुठं जातो म्हणून सांगितलं आणि गेला कुठं. तर आई घरातून गेलेला माणूस खरं आहे का एकाच ठिकाणी जाईल म्हणून 10 ठिकाणी फिरू शकतो तो. काय आहे त्याच्यात कुठे जाऊ शकते जाणारा. हो तर घरातून गेलेला माणूस असं कुठाही तर बोलत नाही. खरं सांगते. स्वतःच्या मायपासून गोष्टी लपवता रे तुम्ही. कमालचे पोरं नाही का बाबा तुम्ही. हाव ना हे कोणं दिलं मग. हवं परी तू सांग खरं बोल जो. खोटं बोलू नको. मला माहिती आहे तू खोटं बोलत नाही म्हणून. आता बाई मी तुम्हाला खरं सांगणार होती, पण ना तुम्ही की नाही एक गोष्ट सांगितली तर तिला ना 10 गोष्टीचे फरतोडे पडता. म्हणूनच तुम्हाला गोष्ट कोणती सांगितली नाही आणि आम्ही सांगायला बघत नाही. कायले फोडले असते परतोडे. म्हटलं असतं चालली तर जाय बाबा कुठं चालली तर. मी अधिक महिन्याला गेली होती. आता अधिक महिन्याला कुठं गेली होती बाबा तू. तुला तर माय नाही आहे. आणि बापाच्या घरी गेलती काय. ते बापानं केलं काय सगळं मग हे कपडे लत्ते हे घेतलं तर. न का मावशीच्या इथं मामाच्या इथं कोणाच्या इथं गेली होती. नाही त्यांनी नाही केलं. हे आम्ही ना वैशालीताईकडे गेलो होतो. वैशालीताईच्या आता 7वा महिना आहे ना, तर त्यांना गिफ्ट द्यायला पण गेलो होतो आणि त्यांची भेट पण घ्यायला गेलो होतो.
असं म्हणजे तिनं दिलं वाटते तिथं. लय शायनी झाली काय ते तिथं, तुला तिथं बोलावून राहिली. मग काय चुकीचं केलं आत्याबाई? तुम्ही सांगा बरं मला. माझा अधिक महिना कोण करणार होतं? हा? त्यांना असं वाटलं त्या दिवशी की परीला आई वडील नाही, कोणी नाही. वडील आहे पण वडील थोडी ना करणार आहे. तर आपण करायला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलं आम्हाला ते हे नाही का ब्रास येते ते पण दिलं, भांडे, आणि मला साडी दिली, आणि यांना ड्रेस पण दिला. म्हटलं छान, आणि पाहुणचार पण केला आमचा. खूपच छान केलं. खरंच खूप छान लोक आहेत ते. वैशाली ताईचे आई बाबा पण खूप छान आहे. हो बाई, सारे चांगलेच आहे. मीच आहे एक खराब. नाही, सासूच राहते खराब, बाकी तर सगळे लोक चांगलेच राहते. मी थोडी म्हणत आहे आत्याबाई तुम्हाला. मी काय म्हटलं का? तुम्हीच सांगा आता. नाही पण हे बरोबर नाही केलं, पण खोटं बोलून गेले तुम्ही. मी काय नाही म्हटलं असतं, सारखं म्हणा लागत होतं का त्या बाई मी वैशाली त्याच्या घरी चालली, तर काय जायला मना गेलं असतं काय? चटकन म्हटलं असतं, जाय बाई तुला जायचं आहे तर. आणलं ते इकडे आता, घेऊन जातो म्हणता आता खोलीत. मी काय निव रे? मी काय कधी पाहिलंच नाही काय असं करतं का? बस कधी काही मी पाहिलंच नाही बा. हे घ्या आता, हे थैली नेऊन ठेवून घ्या आता अंदर. नाहीतरी मत झालं, नाहीतरी मत झालं आता येईल. मी कशाला ठेवू? तुम्ही म्हटलं होतं ना मला मीच ठेवणार म्हणून. आता तुम्हीच ठेवा. मला सांगू नका आता जायला. मी आता जात पण नाही आणि ठेवत पण नाही. जाणं यार परी, प्लीज जाणं. काय होते आता, एवढं नेऊन ठेव, नंतर काय करायचं ते करून घे. काय करायचं नाही मला. झाली माझी खिचडी लावून. खिचडी पण लावली, पापड पण भाजले, सगळं झालं आता बाई. आता फक्त थोडीशी शिजायची आहे. एक शिट्टी होऊ द्या आणि मग आपण जेवण करायला बसू. म्हणजे खिचडीच केली काय आता? वा रे वा, आता तू आली होती गावावरून तर साजरी भाजी पोळ्या करती ना. एवढी थकून भागून आली ते बाहेरून, तर गिलासभर पाणी नाही पाजलं त्या, आणि तिला सांगून राहिली अजून का खिचडी नका करू, भाजी पोळ्या करा. मग एवढं हे होतं त्या कोणी करून ठेवलं? हा, करून ठेवायला पाहिजे होतं आतापर्यंत स्वयंपाक. हे तर काम करतं त्याच करायला पाहिजे होतं. आम्ही आलो तर आई करून राहिली होती. आई होती तिथं हुसक वासक करून राहिली, पण तू नाही होती. हा, तुला समजायला पाहिजे स्वतःले, आपण करायला पाहिजे बा म्हणून. आपल्या आईच गौरव ये. मी काय करू? मी काही तर काम करायला आली काय? मी 3-4 दिवसासाठी आली आणि त्याच्यातही तुमचं सावडत बसू काय? मी माझ्या घरी काम कमी करायला लागते काय? मला लय काम आहे म्हटलं बाबू माझ्या घरी. मला मग तू सांग मले, तुला तर माहेर आहे, तू येतो 2-4 दिवसासाठी. ते कुठं जाते सांग बरं? तिला तर इथंच राहा लागते. मग आता थोडंसं कमी जास्त कोणाला येते नाही येत बरोबर. हा, ऍडजस्टमेंट करणं शिकणं जराशी. जाय पाय परी, पाय ना ते शेती झाली काय तर पाय बरं, आणि आण लवकर लवकर, भुका लागल्या म्हणते बाबा सगळे. व्हायचीच आहे आत्याबाई अजून. झाली म्हणजे बंदच करते मी. आता नाही लढून राहिलं का तुझ्या पोरग? हा, आता मोठं उगमुग बसलाय ते तर. म्हणजे कोणी काम करणार आलं का बरोबर उगमुग बसते ते, नाही तर बरोबर लढते. नाही मोठे चाया काय होत होतं? लेकरू आहे ते. लेकराले काय चायकपणा समजते काय? त्याचं मुळावरचं काम असते आई. हा, आम्हाला फक्त एवढी म्हणतो का मला लेकरांनी पाहिले काय, मला लेकरांनी झाले काय, पण समजत नाही तुला काही लेकरायचं. नाही ना तर बापा, मला कुठं समजते? मी कधी म्हटलं मला समजते म्हणून? हा, मी तर ना समजच आहे. आता तुम्ही आहे समजदारीचे, आता तुम्ही बनवा तुमचे लेकर काय बनवतात. आता तो झोपला म्हणून होय. तो झोपला, आता झोपून दिलं बाय त्याले, म्हणून एवढ्या वेळची इकडे आहे मी. नाही तर तुला माहित नाही काय, त्याला हाती हाती तर वागवा लागते नीर. तर सवय लावली त्याला अशी. नीर काय म्हणते तर घेऊ 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 वागवाची. का रे सुमित? मग काय म्हणे वैशाली? वैशालीची आई की काय म्हणे? काही नाही म्हणे. आई काय म्हणणार आहे? कसं काय आहे म्हणे, आई बाबाची तब्येत गिब्येत सगळं, पीक पाणी गी कसं आहे म्हणे. मी म्हटलं पीक तर अजून पेरायचंच आहे म्हटलं बा, तर पीक निघाल्यावर मग पाणी पाहू म्हटलं कसं काय राहते तर. आणि ऊन तर आहेच म्हटलं. मग आई मी जातो काय, लय थकलो, मला डोकं दुखून राहिलं आता. हो, जाय कर आराम. नाही बरं, पोराले कसं झटकन म्हटलं जाय कर आराम. मला नाही म्हणत कधी. मी तर पाहुणी म्हणून येतो, तो तर रोज इथंच राहते. तो माणूस होय माणसासारखी तो आराम करतं काय? तो आराम करून राहिला तर त्याची बायको काम नाही करून राहिली काय? मग तूही आराम कर, त्या नवऱ्याला घेऊन इथं काम करायला. माझ्या नवरा काम करते काय आई? इथचा गिलास नाही उचलत तिथं. सगळं मला हाती हाती द्या लागते. धावपळ धावपळ करायला लागते नीरी. परी मी काय म्हणतो, आता तिथे साडी दिली वहिनीनं, ते घालणं. मग तिथे ती साडी तुला म्हणत होतं तिथे इथूनच घाल म्हणून, पण म्हटलं घरी आल्यावर अजून माहीत होईल का ही साडी कुठून आणली बा, म्हणून म्हटलं नाही मी तुला तिथं. हो, मस्त तर दिसतच होती माहित आहे मला. पण तुम्ही मला तिथं मनाचं होतं ना, घालून आलो असतो ते पुरलं असतं म्हटलं. इथे येऊन दिसलं ना ते नाही परवडलं. शेवटी पकडलं ना त्या बाईनं. हा, आणि सगळ्यात जास्त तुमची बहीण म्हटलं. नुसतं ना कारभार करतच राहते आणि मागं लागलेलीच असते म्हटलं. कधी कधी कोण कशा याच्यात सापडते ते या डावातच असते. त्यांना ना पहिले डाऊट आला जेव्हा आपण आलो ना घरात, किचन मध्ये गेलो, तेव्हाच त्यांना शंका होती म्हटलं की तुम्ही गेले नाही असं तसं म्हटलं होतं त्यांनी. आणि लगेच मग हे कारस्थान उघडं पडलं. तुम्हाला काय गरज होती तिथे ठेवून देण्याची? हा, मस्त आपल्या रूम मध्ये आणून ठेवायचं होतं तर नाही. मी ठेवली काय ते मला म्हणून राहिली तू? त्याच तर ठेवली स्वतः तिथं. तुझ्या हातात होती ठेवली का माझ्या हातात होती? तुझ्याच हातात होती ना ते. तुला काय ठेवायची गरज होती तर मग इकडे घेऊन येते ना.
पहिले इथे ठेवतील मग इकडे तिकडे जाती म्हटलं. तर ते तुमच्याचमुळे झालं म्हटलं. तुम्हीच मला म्हटलं नाही इकडे चाल नाही इकडे चाल आई असं आईची मदत कर असं कर तसं कर. मी रूम मध्ये आली असती साडी बदलली असती मग त्याच्यानंतर तिकडे गेली असती. शेवटी वेळ तर तोच झाला ना. हो तर पाहिले नाही का आईची कंडिशन कशी झाली होती तर तिच्या कोण स्वयंपाक करणंही मुश्किल झालं होतं. आणि छायाबाई आपल्या घरची हा मस्त बसली होती उडाण टप्पू सारखी लेकराली घेऊन. ते बरं झालं का आपण आलो. आपण कालच येऊन जायला पाहिजे होतं. हो ले का चुकलं आपलं, खरंच चुकलं. मी तरी त्या म्हटलं होतं येऊन जाऊ म्हणून जाऊन, पण मला असं चांगलं वाटलं तिथं यार, गमलं मस्त. मी म्हटलं चला आता वहिनी म्हणून राहिले एवढ्या ना तर थांबून जाऊ म्हटलं, म्हणून थांबलो होतो मी. आणि त्याच्यात आज रविवार होता. मी म्हटलं काय आता शनिवार रविवार होते म्हटलं आपलं, म्हणून मी काही जास्त लोट घेतला नाही. म्हणून असतं ना तुम्ही लोट घेतला नाही म्हणून मग तुमचीच गलती तुमच्या अंगात आली. हो ना. हाय भिन असं आहे, गृहाने आले बसलं तर कोणाही पद्धत नाही येते नाही. तिथं साडी ठेवली, तिथून मग सांगायला आली. मी काय म्हणतो ते जाऊ दे आता सगळं, तुम्हाला साडी घालून दाखवा आता. पागल आहे का तुम्ही. एवढ्या रात्री मी साडी घालून दाखवू तुम्हाला. आता उद्या घालून दाखवण आज नाही घालत. त्याच्यावर ब्लाऊजही नाही आहे माझ्याजवळ. आहे ना एवढे मोठे रेडीमेड ब्लाउज तर घेतले, कुठे गेले ते? ते नका सांगू मला आता जास्तीचं. जेवण झालं आहे ना तुमचं मस्त. झोपून राहा बरं आता. हो ना झोपणं तर तूही झोपून राह मी झोपून राहतो, पण आता सहज वेळ घालून दाखवबा म्हणून आवडली म्हणून होय. छान झालं पण वैशाली ताईच्या घरी आपलं पाऊस जर नाही. किती छान आदर सत्कार केला हो त्यांनी. त्यांची आई किती छान आहे. आज कळलं मला की आई अशी असते म्हणून. ताईची किती काळजी घेतात. हा आणि मला आई असते तर माझी पण काळजी घेतली असते ना तिने. खरंच आई असणं किती महत्वाचं असते. आई पाहिजे पण खरंच. आहे की वैशाली बहिणीची आई चांगली आहे, बाबाही चांगले आहे, आणि ते बहिण जवळ होते ते चांगले होते. स्वभावानं सगळेच चांगले आहे तिथं नाही काय. हो ना बघा ना. तरी पण वैशाली बहिणी किती करून घेते. त्यांच्या घरी तेवढे कामं पण नाहीये त्यांना. असं म्हणता येते का आपल्याला, असं म्हणता नाही येत असते. आता मोहिनीताई राहिली नाही. मोहिनीताईंना पण आपण एखादी साडी द्यायला पाहिजे होती. आणि भाऊजी आज भाऊजी नाही आले जेवायला. दादा गेला म्हणते ना तिथं बहिणीच्या गावाले. त्याचा राहिला ना अधिक महिना करायचा, आज झाला असेल त्याचाही मग तिथं. हो का. म्हणूनच भाऊजी दिसले नाही. नाही तर जेवायला थांबतात ना. मग आई म्हणून जात्याबाई म्हणे की तुझ्या मामाजी आणि मी दोघं जाय म्हणे जेवायचं आम्ही. आणि तुम्हाला करायचं असेल तर तुमच्यासाठी म्हणे असं करा म्हणे मला सांगत होत्या. मग त्या काय सांगितलं त्या म्हणायला लागत होतं तर आम्ही जेवलोच नाही म्हणून. सांगितलं असेल ना आम्ही जेवण करून आलो म्हणून. काय हो त्याच्यासोबत काय खोटं बोलायचं. आपण बाहेर जेवलो आणि त्यांना काय सांगायचं की आपण जेवलोच नाही. मग त्यांनी म्हटलं म्हणजे जेवण करा म्हणून. मग काय करायचं. काय करायचं, खाऊन घ्यायचं, जेवण करून घ्यायचं. जबरदस्ती नाही होत माझ्याकडून. तुमच्याकडूनच होतात ते. बरं चाल, सकाळी मला ऑफिसला जायची तयारी करायला लागते. झोपतो आता मी काय लवकर. हो झोपा लवकर. मी पण आराम करते आता. ठीक आहे मग झोप मग, गुड नाईट. हो गुड नाईट झोपा.